आजच्या चर्चेची सुरुवात एका कल्पनेने करूया. समजा आपलं एक महत्वाचं ॲप आहे आणि ते अचानक क्रॅश होतंय. ओके. आता हे दुरुस्त करण्यासाठी एकाच सुपरहिरो प्रोग्रामरची वाट बघण्याऐवजी असं समजा की आपल्याकडे एक ऑटोमॅटिक टीम आहे. एक टीम. हो, एक एजंट आहे जो 24 तास फक्त लक्ष ठेवतोय की कुठे काही बिघडतंय का. जशीच त्याला गडबड जाणवते तो दुसऱ्या एजंटला अलर्ट करतो. म्हणजे एक वॉचमन एजंट. अगदी. मग दुसरा एजंट एखाद्या डिटेक्टिव्हसारखा समस्येच्या मुळाशी जातो. मग तो तिसऱ्या एजंटला, जो एक एक्सपर्ट सर्जन आहे, त्याला सांगतो की इथे प्रॉब्लेम आहे, दुरुस्त कर. आणि तो तिसरा एजंट कोड दुरुस्त करतो. हो. आणि मग चौथा एजंट, जो मॅनेजर आहे, तो या सगळ्या कामाचा एक व्यवस्थित रिपोर्ट बनवून आपल्याला पाठवतो. हे सगळं आपोआप झालं तर. आणि गंमत म्हणजे हे आता फक्त कल्पना नाहीये. अच्छा. आपण आज अशाच एका तंत्रज्ञानावर बोलणार आहोत, मायक्रोसॉफ्ट एजंट फ्रेमवर्क. तुम्ही जे वर्णन केलं तीच यामागची मूळ संकल्पना आहे. अरे वा. इथे आपण एका जॅक ऑफ ऑल ट्रेड्स एआयवर अवलंबून नाहीये, म्हणजे जो सगळी कामं थोडी थोडी करतो. नाही. इथे आपण स्पेशलिस्ट एआय एजंट्सची एक टीम तयार करतो. एक एजंट फक्त लॉग फाईल्स वाचण्यात एक्सपर्ट आहे, तर दुसरा फक्त पायथन कोड लिहिण्यात. समजलं. आणि खरी जादू ही नाही की हे एक ते एजंट किती हुशार आहेत. मग कशात आहे? ती यात आहे की ते एकत्र मिळून एक मोठं आणि गुंतागुंतीचं काम पूर्ण कसं करतात. म्हणजे एआयची एक टास्क फोर्स तयार करण्याबद्दल आपण बोलतोय. मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल की ही टीम कशी तयार करायची आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना एकत्र काम करायला कसं शिकवायचं. चला तर मग याचा सखोल आढावा घेऊया. ठीक आहे, मग सुरुवात एकदम मूलभूत प्रश्नाने करूया. हे मायक्रोसॉफ्ट एजंट फ्रेमवर्क नेमकं आहे तरी काय? हे एखादं तयार ॲप आहे जे आपण डाउनलोड करू शकतो, की हे काहीतरी वेगळंच आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. हे ॲप नाही तर डेव्हलपरसाठी एक टूल किट आहे. टूल किट. ओ, किंवा आपण त्याला लेगो सेट म्हणू शकतो. तांत्रिक भाषेत याला एसडीके म्हणजेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट म्हणतात. ओके, एसडीके. हे टूलकिट वापरून डेव्हलपर्स आपापल्या गरजेनुसार छोटे छोटे एआय मदतनीस म्हणजेच एजंट्स बनवू शकतात. अच्छा. आणि हे एजंट्स फक्त सूचना ऐकत नाहीत, ते दिलेल्या सूचनेवर विचार करतात, स्वतः प्लॅन बनवतात आणि मग कामं पूर्ण करतात. लेगो सेट हे उदाहरण आवडलं मला. म्हणजे यात वेगवेगळे ब्लॉक्स आहेत जे जोडून आपण काहीतरी बनवू शकतो. अगदी. तर हे एजंट्स म्हणजे लेगोमधले वेगवेगळे पात्र झाले का? जसे की एक सैनिक, एक डॉक्टर, एक इंजिनियर. अगदी तसंच. आणि या लेगो सेटची सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? काय? तुम्ही या पात्रांना सुपर पॉवर सुद्धा देऊ शकता, ज्याला आपण इथे टूल्स म्हणतो. सुपर पॉवर्स म्हणजे? उदाहरणार्थ, तुम्ही एका एजंटला वेब सर्च नावाचं टूल दिलं, तर तो इंटरनेटवर काहीही माहिती शोधू शकतो. ओके. तर तो गुंतागुंतीची गणितं सोडवू शकतो किंवा कोड लिहू शकतो. आणि हे फक्त मायक्रोसॉफ्टच्याच पात्रांसोबत काम करतं की दुसऱ्या कंपन्यांचे लेगो ब्लॉक्स पण चालतात? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. हे फ्रेमवर्क खूप लवचिक आहे. तुम्ही मायक्रोसॉफ्टचे एजंट्स वापरा किंवा ओपन एआयचे. हो, किंवा ओपन एआयचे GPT-4 वापरा, किंवा अगदी अँथ्रॉपिकचे क्लॉड वापरा. हे सगळ्यांसोबत मिळून मिसळून काम करतं. अरे वाह. म्हणजे डेव्हलपरला पूर्ण स्वातंत्र्य आहे. अगदी. त्याला कोणत्या कामासाठी कोणता एजंट वापरायचा आहे हे तो ठरवू शकतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे आता वेगवेगळी कामं करणारे स्पेशलिस्ट एजंट्स आहेत. एक इंटरनेट शोधतो, एक कोड लिहितो. पण यांना एकत्र काम करायला कसं लावणार? नाहीतर गोंधळ होईल. सगळेच जर एकाच वेळी बोलायला लागले किंवा एकमेकांच्या कामात अडथळे आणायला लागले तर? बरोबर. त्यांना एकत्र आणणारा कोणीतरी मॅनेजर लागतो. हो ना. अगदी बरोबर. इथेच एजंट ऑर्केस्ट्रेशन ही संकल्पना येते. ऑर्केस्ट्रेशन? हो. ऑर्केस्ट्रेशन म्हणजे सुसूत्रता किंवा समन्वय. जसा एक संगीतकार म्हणजे ऑर्केस्ट्रा कंडक्टर. अच्छा. हां. व्हायोलिन, गिटार, ड्रम्स अशा वेगवेगळ्या वादकांना एकत्र आणून एक सुंदर संगीत तयार करतो. तसंच ऑर्केस्ट्रेशन हे वेगवेगळ्या एजंट्सना एकत्र आणून एक मोठं काम पूर्ण करतं. वर्कफ्लो किंवा कामाचा आराखडा तयार केला जातो. वर्कफ्लो? हो. म्हणजे कामाचा एक नकाशा, की कोणी काय करायचं आणि कोणाच्या नंतर करायचं. बरोबर? बरोबर. या आराखड्याचे 2 मुख्य भाग आहेत. पहिला म्हणजे एक्झिक्युटर्स. एक्झिक्युटर्स. हे म्हणजे तुमचे प्रत्यक्ष काम करणारे कामगार किंवा एजंट्स. आणि दुसरा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एजेस. एजेस म्हणजे कडा? हो, पण इथे अर्थ हे रस्ते. हे म्हणजे या कामगारांना जोडणारे रस्ते किंवा कन्व्हेयर बेल्ट. ठीक आहे. म्हणजे एजेस हे सांगतात की काम एका कामगाराकडून दुसऱ्याकडे कसं जाईल. हे रस्ते सरळच असतात का? काही सरळ असतात, ज्यांना आपण डायरेक्ट एज म्हणतो. म्हणजे एजंट एचं काम झालं की ते सरळ एजंट बी कडे जाईल. ओके, हे सोपं आहे.
पण खरी गंमत तर वेगळ्या प्रकारच्या रस्त्यांमध्ये आहे. समजा तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर. म्हणजे जर तरवाला प्रकार, जसं की जर कोडमध्ये एरर असेल तर तो दुरुस्तीसाठी पाठवा, नाहीतर पुढे पाठवा, असं काही? परफेक्ट. त्यालाच कंडिशनल एज म्हणतात. अच्छा. आता अजून एक परिस्थिती इमॅजिन करा. तुम्हाला एकाच वेळी 4 लोकांना काम वाटून द्यायचंय. म्हणजे एका कामाचे 4 तुकडे करून ते वेगवेगळ्या लोकांना द्यायचे. त्याला फॅन आउट म्हणता येईल का? जसं आपण पत्ते वाटतो? अगदी तोच शब्द आहे. त्याला फॅन आउट एज म्हणतात. हा एज एकाच वेळी अनेकांना काम पाठवतो. आणि मग त्या सगळ्यांचं काम एकत्र आणायला? बरोबर. जेव्हा त्या चौघांचं काम पूर्ण होईल तेव्हा त्यांचं काम एकत्र आणण्यासाठी पण एक रस्ता लागेल नाही का? त्याला फॅन इन एज म्हणतात. वा, म्हणजे फॅन आउट आणि फॅन इन. हो, तो सगळ्यांकडून काम गोळा करून अंतिम रूप देतो. या सगळ्या रस्त्यांमुळे एक शिस्तबद्ध आणि हुशार कार्यप्रणाली तयार होते. वा, म्हणजे जसे ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजर असतात, काही जण सगळ्यांना एकत्र बसून काम करतात, काही जण एकामागे एक काम देतात, तशाच या ऑर्केस्ट्रेशनच्या पण वेगवेगळ्या शैली आहेत का? तुम्ही माझ्या मनातला बोललात. मायक्रोसॉफ्ट एजंट फ्रेमवर्क आपल्याला अशा 5 मुख्य ऑर्केस्ट्रेशन पॅटर्न्स देतं. 5? हो, 5. प्रत्येक पॅटर्न म्हणजे एजंट्सच्या टीमला मॅनेज करण्याची एक वेगळी पद्धत किंवा शैली आहे. उत्तम. चला मग पहिल्या शैलीपासून सुरुवात करूया. पहिली शैली आहे कॉन्करंट ऑर्केस्ट्रेशन. कॉन्करंट ऑर्केस्ट्रेशन. कॉन्करंट म्हणजे एकाच वेळी यात अनेक एजंट्स एकाच कामावर स्वतंत्रपणे पण एकाच वेळी काम करतात. याचं एखादं रोजच्या जगण्यातलं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा आपल्याला एका पार्टीसाठी शहरातलं सर्वोत्तम पिझ्झा कुठे मिळेल हे शोधायचंय. ओके, आवडला विषय. आपण काय करू? आपण आपल्या 5 मित्रांना म्हणजे 5 एजंट्सना एकाच वेळी फोन किंवा मेसेज करून विचारू. बरोबर. प्रत्येकजण आपापल्या परीने शोध सुरू करेल. एक मित्र झोमॅटोवर रिव्ह्यूज बघेल, दुसरा स्विगीवर डिस्काउंट शोधेल. तिसरा मित्रांना फोन करून विचारेल. हो, आणि चौथा डिलिव्हरी टाइम तपासेल. थोड्या वेळाने आपल्याकडे 5 वेगवेगळे पर्याय आणि माहिती असेल. मग आपण ती सगळी माहिती एकत्र करून सर्वोत्तम निर्णय घेऊ. समजलं. हेच आहे कॉन्करंट ऑर्केस्ट्रेशन. म्हणजे कामाला गती देण्यासाठी किंवा एकाच विषयावर अनेक दृष्टिकोन मिळवण्यासाठी हे उत्तम आहे. अगदी बरोबर. आपल्या सुरुवातीच्या ॲप दुरुस्तीच्या उदाहरणात हे कसं वापरता येईल? चांगला प्रश्न. समजा ॲप का क्रॅश होतं हे आपल्याला माहीत नाही, तर आपण एक कॉन्करंट वर्कफ्लो बनवू शकतो. कसा? एक एजंट डेटाबेस लॉग तपासेल, दुसरा त्याच वेळी नेटवर्क लॉग तपासेल आणि तिसरा ॲप्लिकेशन सर्व्हरचे लॉग तपासेल. तिघी एकाच वेळी काम करत असल्यामुळे समस्येचं कारण लवकर सापडण्याची शक्यता वाढते. बरोबर, पण हे तेव्हाच उपयोगी आहे जेव्हा ही तिन्ही कामं एकमेकांवर अवलंबून नसतील. करेक्ट. आणि जर कामं एकमेकांवर अवलंबून असतील तर म्हणजे एक काम झाल्याशिवाय दुसरं सुरूच होऊ शकत नाही. नेमका तोच मुद्दा. आणि म्हणूनच आपला दुसरा पॅटर्न येतो. कोणता? सिक्वेन्शियल ऑर्केस्ट्रेशन. सिक्वेन्शियल ऑर्केस्ट्रेशन. हो. नावाप्रमाणेच इथे एजंट्स एका रांगेत म्हणजे पाईपलाईनमध्ये काम करतात. एका एजंटचं काम पूर्ण झाल्यावर ते पुढच्या एजंटकडे जातं. हे तर एखादा फॅक्टरीच्या असेंब्ली लाईनसारखं वाटतंय, जिथे गाडीचा एक भाग लागल्यावरच दुसरा लावला जातो. अगदी योग्य उदाहरण. किंवा अजून सोपं उदाहरण म्हणजे सँडविच बनवणं. अच्छा. आधी एक एजंट ब्रेडला सॉस लावतो. त्याचं काम झाल्यावर दुसरा एजंट त्यावर भाज्या ठेवतो आणि मग तिसरा त्यावर चीज टाकतो. क्रम महत्वाचा आहे. हो, तुम्ही भाज्या ठेवण्याआधी चीज टाकू शकत नाही. प्रत्येक टप्पा क्रमानेच व्हायला हवा. आणि आपल्या ॲप दुरुस्तीच्या उदाहरणात मला वाटतं हे तिथे नक्कीच उपयोगी पडेल. हो, समजा आपल्याला प्रॉब्लेम सापडलाय तर त्याची दुरुस्तीची प्रक्रिया सिक्वेन्शियल असू शकते. पहिला एजंट डेटाबेसचा बॅकअप घेईल. ओके, सेफ्टी फर्स्ट. त्याचं काम यशस्वी झाल्यावर दुसरा एजंट नवीन कोड ॲपमध्ये टाकेल आणि त्याचं काम झाल्यावर तिसरा एजंट सर्व्हर रिस्टार्ट करेल. इथे क्रम चुकवून चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे एकात सगळे एकत्र काम करतात तर दुसऱ्यात एकामागोमाग एक. हे दोन्ही प्रकार सरळ आणि सोपे वाटतात. हो, पण काही समस्या अशा असतात जिथे सरळ उत्तर नसतं, जिथे चर्चा किंवा वादविवाद करावा लागतो. अशा वेळी काय? त्यासाठीच तिसरा आणि सगळ्यात मजेशीर प्रकार आहे ग्रुप चॅट ऑर्केस्ट्रेशन. ग्रुप चॅट? व्हॉट्सॲप ग्रुपसारखं? अगदी. कल्पना करा की अनेक एजंट्स आणि कधी-कधी आपण स्वतः म्हणजे माणूसही एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एकत्र येऊन चर्चा करत आहेत, जशी आपली ऑफिसची मीटिंग चालते. ऑफिसची मीटिंग म्हणजे इथे वादविवाद आणि वेगवेगळ्या मतांना पूर्ण वाव आहे. हो, पण मीटिंगमध्ये जसा एक बॉस असतो जो ठरवतो की आता कोण बोलेल, तसं इथे कोण करतं? बरोबर ओळखलत. इथे एक चॅट मॅनेजर नावाचा एजंट असतो जो बॉस किंवा मॉडरेटरचं काम करतो. तोच ठरवतो की चर्चेत पुढे कोण बोलेल.
अच्छा. यात मेकर चेकर नावाची पद्धत खूप प्रसिद्ध आहे. मेकर चेकर. हो, म्हणजे एक एजंट मेकर एक कल्पना मांडतो किंवा कोडचा एक तुकडा लिहितो. मग चॅट मॅनेजर दुसऱ्या एजंटला चेकरला सांगतो की आता तू हे तपासून तुझं मत सांग. आणि मग चेकर त्यातल्या चुका काढतो. हो, किंवा सुधारणा सुचवतो. जोपर्यंत दोघांचं एकमत होत नाही आणि कोड परफेक्ट होत नाही तोपर्यंत हे चक्र चालू राहतं. हे खूपच भारी आहे. म्हणजे आपल्या ॲप दुरुस्तीच्या उदाहरणात एक एजंट कोड दुरुस्त करण्याचा एक मार्ग सुचवेल म्हणजे मेकर, बरोबर. आणि दुसरा एजंट तो कोड रिव्ह्यू करून त्यात काही अजून चांगले बदल सुचवेल म्हणजे चेकर. अगदी बरोबर. जेव्हा एखाद्या समस्येवर एकच सरळ उत्तर नसतं आणि अनेक दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज असते तेव्हा हा पॅटर्न सर्वोत्तम आहे. पण साधं काम असेल तर? मीटिंग लावण्यात काहीच अर्थ नाही, नाही का? तिथे उगाच वेळ वाया जाईल. बरोबर आहे. आता चौथ्या पॅटर्नकडे वळूया. हँड ऑफ ऑर्केस्ट्रेशन. हँड ऑफ ऑर्केस्ट्रेशन. नावावरून वाटतंय की यात काम एकमेकांना पास केलं जातं, जसं रिले रेसमध्ये बॅटन पास करतात. हो, तुमची दिशा बरोबर आहे. हँड ऑफ ऑर्केस्ट्रेशन म्हणजे एक जनरल एजंट काम दुसऱ्या स्पेशलिस्ट एजंटकडे सोपवतो. उदाहरण? उत्तम उदाहरण म्हणजे कस्टमर केअरला फोन करणं. आधी तुम्ही एका जनरल एजंटशी बोलता जो तुमची समस्या काय आहे हे शांतपणे समजून घेतो. त्याला कळलं की तुमची अडचण इंटरनेटच्या स्पीडबद्दल आहे तर तो तुमचा कॉल लगेच टेक्निकल टीममधल्या नेटवर्क स्पेशलिस्टकडे हँड ऑफ करतो. अच्छा. म्हणजे इथे सुरुवातीलाच कुणाकडे जायचं हे ठरलेलं नसतं. कामाच्या स्वरूपानुसार पुढचा तज्ज्ञ ठरवला जातो. परफेक्ट. सुरुवातीचा एजंट एका डिस्पॅचर किंवा रिसेप्शनिस्ट सारखं काम करतो. परफेक्ट शब्द वापरलात. तो डिस्पॅचरच असतो. आपल्या ॲपच्या उदाहरणात समजा सुरुवातीच्या मॉनिटरिंग एजंटला फक्त एवढंच कळलं की ॲप स्लो झालंय. पण का हे माहीत नाही. हो, मग तो ही केस एका डायग्नॉस्टिक एजंटकडे हँड ऑफ करेल. तो तपासणी करून ठरवेल की प्रॉब्लेम डेटाबेसमध्ये आहे की नेटवर्कमध्ये आणि मग तो ते काम पुढे योग्य स्पेशलिस्ट एजंटकडे हँड ऑफ करेल. समजलं. आणि आता शेवटचा पाचवा पॅटर्न, मॅजेंटिक ऑर्केस्ट्रेशन. हे नाव जरा वेगळं वाटतंय. हो, मॅजेंटिक ऑर्केस्ट्रेशन हे सर्वात गुंतागुंतीच्या आणि अनिश्चित कामांसाठी आहे, जिथे कामाचा आराखडा किंवा प्लॅन आधीच तयार नसतो. प्लॅनच तयार नसतो? नाही, हे नाव मल्टी एजंट आणि डायनॅमिक या शब्दांवरून प्रेरित आहे. कारण इथे टीम आणि प्लॅन दोन्हीही कामाच्या गरजेनुसार सतत बदलत राहतात. म्हणजे इथे प्लॅन आधी बनवत नाहीत तर तो कामासोबतच तयार होत जातो. याचं एखादं उदाहरण? नक्कीच. समजा एखाद्या गुप्तहेराला एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची केस सोडवायची आहे. ओके, डिटेक्टिव्ह. तो पहिल्या दिवशीच पूर्ण तपासाचा प्लॅन बनवून ठेवत नाही. तो सुरुवातीला एका सहकार्याला घटनास्थळी पुरावे गोळा करायला पाठवतो, दुसऱ्याला साक्षीदारांची चौकशी करायला लावतो. आणि त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार? हो, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार तो तपासाची पुढची दिशा ठरवतो. अरे, इथे आपल्याला आता फॉरेन्सिक तज्ज्ञाची गरज आहे किंवा आता आपल्याला त्या बँकेचं सीसीटीव्ही फुटेज तपासायला हवं, असं तो ठरवतो. प्रत्येक पावलावर नवीन माहिती मिळते आणि त्यानुसार पुढचा प्लॅन बनतो. अगदी. म्हणजे इथे एक मॅनेजर एजंट असतो जो डिटेक्टिव्ह सारखं काम करतो. बरोबर. तो परिस्थितीनुसार कामाचे छोटे तुकडे करतो, ते वेगवेगळ्या स्पेशालिस्ट एजंट्सना देतो आणि त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांवरून पुढचा निर्णय घेतो. हे कधी वापरायचं मग? हे तेव्हा वापरायचं जेव्हा समस्येवरचा उपाय कसा करायचा हेच माहीत नसतं आणि आपल्याला कामासोबतच शिकत पुढे जायचं असतं. आणि कधी टाळावं? जर काम साधं असेल किंवा गती जास्त महत्वाची असेल तर हा पॅटर्न टाळावा, कारण यात प्लॅनिंगला आणि समन्वयाला जास्त वेळ लागू शकतो. अरे वा, म्हणजे आता माझ्या डोक्यात प्रकाश पडलाय. हे फक्त एका एआयला अजून हुशार बनवण्यापुरतं मर्यादित नाहीये. नाही. खरी शक्ती ही एआयची एक हुशार आणि प्रभावी टीम तयार करण्यात आहे, जशी आपण माणसांची टीम बनवतो. जिथे प्रत्येक जण आपापल्या कामात एक्सपर्ट असतो. तसंच इथे एआय एजंट्सची टीम बनवायची आहे आणि वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या टीम मॅनेजमेंटच्या शैली वापरायच्या. तुम्ही अगदी अचूक सारांश सांगितला. आणि या फ्रेमवर्कची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे डेव्हलपरच्या दृष्टिकोनातून या पाचही पॅटर्न्सना तयार करण्याची मूळ पद्धत जवळपास सारखीच आहे. अच्छा, म्हणजे जास्त नवीन शिकावं लागत नाही. नाही, त्यामुळे डेव्हलपर सहजपणे वेगवेगळ्या शैली वापरून बघू शकतात आणि आपल्या कामासाठी सर्वोत्तम पद्धत निवडू शकतात. हे सगळं सहकार्य आणि विशेषीकरण या दोन शक्तिशाली तत्वांवर चालतं. आजच्या या चर्चेनंतर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय. भविष्यात आपण प्रत्येक कामासाठी एकाच सुपर एजंटवर अवलंबून राहण्याऐवजी आपल्या आजूबाजूला अनेक छोटे छोटे विशेष कौशल्य असलेले एआय एजंट्स असतील आणि ते एकत्र काम करून आपली मदत करतील. हो,
जरा विचार करा, आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा दैनंदिन जीवनात अशी कोणती गुंतागुंतीची समस्या आहे जी एक AI एजंट टीम सोडवू शकेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही?